नाव डॉक्टर ललित कुमार आनंदे आहे. देवराव लक्ष्मण आनंदेचा मी मुलगा. मी त्यांचं नाव का घेतलं कारण ते स्वातंत्र्य सैनिक होते. 7 वर्ष त्यांनी जेलमध्ये काढली भारताच्या स्वातंत्र्यासाठी. आणि कशाकरिता हे सगळं त्या लोकांनी केलं त्यावेळी, कारण आम्हाला डेमोक्रेसी पाहिजे, आझादी. आझादीचा अर्थ काय आहे की सगळ्यांचे विचार, सगळ्यांचं हे घेऊन आपण हे हिटलरशाही नसायला पाहिजे. आपल्याला लोकांचे विचार पण ह्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि ह्या इकडे मी बघतो या इलेक्शन मध्ये सरळ सरळ जे काय 2,13,000 डॉक्टर वगैरे आहेत प्रॅक्टिसिंग, त्यातनं 70,000 डॉक्टरना काढून टाकलं. अरे का आम्ही काय त्यांना बोगस डॉक्टर असं पण म्हणाले? अरे तोंडावर चप्पल मारली रे बाबा. एवढं शिक्षण घेऊन तुम्ही सगळे आले त्यावेळी डॉक्टर झाले आणि मग नंतर कोणीतरी तुम्हाला चप्पल मारतोय थोबाडीत बोगस डॉक्टर म्हणून. आणि कशामुळे? काय बोगस प्रॅक्टिस केली? अरे ते तिकडे 11व्या याच्यामध्ये बघा, पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण अशी अवॉर्ड घेणारे डॉक्टर काय बोगस वाटले तुम्हाला? म्हणजे हे काम करणारे, लोकांसाठी काम करणारे, गरिबांसाठी काम करणारे, दिवस रात्र या क्षेत्रात ते करत होते त्यांचं काम मेडिकलचं. आणि मग तिकडे तुम्ही त्यांना असं बोलता, त्यांनी एकदम चप्पलच मारले सगळ्या अशा थोर लोकांचं. तर सगळ्यांनी त्यांना अलाव करायला पाहिजे की या तुम्ही मेन स्ट्रीम मधले एक तर डॉक्टर्स नाही भारतामध्ये, किती कमी संख्येमध्ये गावागावामध्ये काहीतरी करूया सगळ्यांनी मिळून एकत्र. तर आझादी की जंग है, जंग में शहीद. माझं म्हणणं. धन्यवाद. एक सेकंद, मला फक्त एक सांगायचं की डॉक्टर ललित आनंद यांनी खूप चांगला बोगस डॉक्टर हे डॉक्टर वेंकी रुगवानी ऑन रेकॉर्ड म्हटलेलं आहे, ज्या डॉक्टरांनी रिन्युअल केलं नाही. आता रिन्युअल केले नाही त्याच्यामध्ये डॉक्टर अभय बंग, राणी बंग, डॉक्टर विकास आमटे, मंदाकिनी आमटे, प्रकाश आमटे, डॉक्टर अल्मेडा फर्नांडिस, PS सिंगल, SV नाडकर्णी, आनंद नाडकर्णी अशी मोठमोठी डॉक्टर आहेत ज्यांना महाराष्ट्र भूषण, पद्मश्री, मॅक्सेस, पद्मविभूषण भेटलेले आहे. आणि मला तुम्हाला सांगायला लागेल की महाराष्ट्राच्या रजिस्ट्रारने कोर्टामध्ये त्यांच्याकडे इनव्हॅलिड रजिस्ट्रेशन आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांचं रिन्युअल झालेलं नाही. दिस इज अ ब्लेटंट लाय, दिस इज अ ब्लेटंट लाय. तरी महाराष्ट्रातल्या डॉक्टरांचा, आणि तुम्हाला सांगतो आमचं जे रजिस्ट्रेशन असतं त्याला परमनंट रजिस्ट्रेशन नंबर असतो. रिन्युअल ही प्रोसेस आमच्यासाठी दर 5 वर्षाने करायची असते, पण रिन्युअल न केल्यामुळे आम्हाला कोणालाही प्रॅक्टिस करण्यापासून, पदभूषणापासून कायदा थांबवत नाही. रिन्युअलचं फाईन आम्ही दर महिन्याला भरतो. मला एक डॉक्टर माहिती आहे ज्यांची दृष्टी गेली आणि त्यांनी 15 वर्ष झालं त्यांचं रिन्युअल न झालं, बट ही पास्ट इज MBBS, ही पास्ट इज MD आणि इज प्रॅक्टिसिंग आणि इज होल्डिंग अ ऑफिस. त्यामुळे आपल्या सगळ्यांमध्ये हे लोक जे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मधून PR एजन्सीज काम करतात अशी बद्धता आहे. तर मला आपल्या सर्वांना नम्र निवेदन करायचं आहे की आम्हाला जे सांगायचे होते आपल्या समोर ठेवलेलं आहे. प्लीज गो अहेड अँड प्लीज आस्क क्वेश्चन्स विच यू वुड लाईक टू आस्क अस. थँक्यू. आणि आम्ही डॉक्टर सुहास कुमार यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी अजून 5-10 मिनिटं थांबावं, म्हणजे ही प्रेस कॉन्फरन्स ला काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं पण आपल्याला घेता येईल. थँक्यू. साहेब, या चुनाव